नमस्कार, मी आहे वर्षा पाटील. स्वागत आहे तुमचं वर्षाच रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवूया मच्छी फ्राय. तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे. तर आपण बनवूया दाल करी. मच्छी मस्त आपण धुवून घेतलेली आहे आता स्वच्छ पाण्याने. त्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट, हे काही घरगुती मसाले घेतले, हळद, धना पावडर, मीठ आणि लाल मिरची पावडर, हे आपण यात टाकून घेऊया. लिंबू घेतला एक. लिंबू आपल्या चवीनुसार घ्या. अर्धा लिंबू असेल, एक लिंबू पण तुम्हाला जर जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही घालू शकता. ते व्यवस्थित एकजीव करून घेते. एकदम सोप्या पद्धतीने झटपट होती असं करायचं. आणि मग आपलं मस्त लावून घेते सर्वांना. तर मी 20-25 मिनिटं मॅरिनेट होते. 20 ते 25 मिनिटासाठी सगळीकडे लागलंय मसाला. मस्त 20 ते 25 मिनिटं हे मॅरिनेट करू. आपण त्याच्यात 2 पळी तेल घालूया. लागता लागता आपल्याला लागेल तसं तेल घालायचं. यातनं काही जास्त तेल लागत नाही मसाल्याला. आपण रवा घेतलाय, त्याच्यात आपला घरगुती मसाला आणि मीठ मिक्स केलंय थोडस क्रंची होण्यासाठी. मस्त टाकलाय रवा. आपण हे रव्याची कोटिंग करून घेऊ याच्यामध्ये छान अशाने. मस्त दाबून घ्यायचं म्हणजे कसं तो रवा असा छान लागतो. मी मीडियम गॅस केलाय, ठेवतोय आपण मस्त. हे बघा, तर छान मासे लावून घ्यायचे. कुठलाही तवा घ्या तुम्ही, मासे एकदम मस्त निघतात. खायला पण छान लागतात, क्रिस्पी होतात एकदम. मी हे सगळे मासे ठेवून घेते आता छान एका लाईननी. आता तवा मोठा आहे त्याच्यामुळे एकाच वेळेला सगळे मासे छान येतात आणि मस्त कुरकुरीत फ्राय होतात. तुमचा तवा लहान असेल तर एका वेळेला 4-5 पीस असे थोडे थोडे करू शकता तुम्ही. मीडियम गॅसवरच तळायचे मासे. फुल गॅसवर तळायचे नाही, आतून कच्चे राहतात आणि बाहेरून जो रवा असतो, मसाला असतो, तो जळतो. त्याच्यामुळे हे जे मासे आहेत ते मीडियम गॅसवरच तळायचे छान. बरेच मासे माझे बसले तिथे. हा एक शेवटचा ठेवते मी, मग तुम्हाला 5 मिनिटांमध्ये पलटी करून दाखवते. तर मासे आपण पलटी बघूया. हे आधी टाकलेत ना आपण, बघा छान असा गोल्डन मस्त असा फ्राय झालाय मस्त. हे बघा बघा दिसतो तो. व्हिडिओ मध्ये कसा दिसतोय माहिती नाही, पण एकदम मस्त असं क्रिस्पी झालाय.
एकदम हे बघा. आणि चिमट्याने मासा पलटी का करायचा, व्यवस्थित धरता येतो. उलटणीने मासा करतो त्याला व्यवस्थित धरता येत नाही. हे बघा किती छान मासे झाले बघा तुम्ही. सगळे पलटी करून घेते मी मस्त. हे बघा सगळे पलटी करून घेते, मस्त क्रिस्पी झाले. एका बाजूने झाले, तिसऱ्या बाजूने करून घेते, मग तुम्हाला सर्व करून दाखवते. छान रेडी झाली आपली लाटली तळून, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली. असंच तुम्ही घरीही बनवू शकता. ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.